कथा विश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत प्रीत नवी ही कथा ऑडिओ स्वरूपात। अविनाश बराच वेळ समिधाचा फोन ट्राय करत होता, पण नुसतीच रिंग जात होती। असं कधी तर होत नाही, कितीही बिझी असली तरी समिधा फोनला उत्तर देते, ती काही अडचणीत तर नाही ना। अशा विचाराने अविनाश जरा अस्वस्थ झाला आणि गाडी काढून समिधाच्या घराजवळ पोहोचला। समिधाच्या घराला कुलूप दिसताच तो परत काळजीत पडला। परत एकदा फोन ट्राय केला, पण आताही नुसतीच रिंग जात होती। समिधा कुठे आहे हे कळल्याशिवाय मन शांत होणार नाही हे त्याला माहिती होते। बराच वेळ शेजारी चौकशी केली, पण कुणालाही काही माहिती नव्हते। अविनाशची अस्वस्थता अजूनच वाढली। गाडी घेऊन तो तिच्याच विचारात पुढे पुढे जात होता, तितक्यात फोन वाजला। समिधाचा फोन आहे बघून त्याने लगेच गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि फोनला उत्तर देत बोलला, मिस समिधा, कुठे आहात तुम्ही? किती वेळ मी फोन ट्राय करतोय, त्यात घराला कुलूप, किती टेन्शनमध्ये आलो मी। सर सॉरी, मला फोन नाही घेता आला, मी हॉस्पिटलमध्ये आहे, समिधा त्यावर बोलली। हॉस्पिटलमध्ये? काय झालंय तुम्हाला? कुठल्या हॉस्पिटलला आहात मला सांगा, मी लगेच येतो तिकडे, अविनाश काळजीच्या सुरात बोलला। सर मी बरी आहे, साहिलला बरं नाहीये, रात्रभर तापाने फणफणला होता, औषधाचा काहीही परिणाम झाला नाही, त्यालाच घेऊन मी आली आहे सिटी हॉस्पिटलमध्ये, समिधा त्यावर बोलली। अरे अचानक कसं काय? बरं तुम्ही काळजी घ्या, मी पोहोचतोय तिकडे लगेच, अविनाश त्यावर म्हणाला। अविनाश पुढच्या काही वेळातच हॉस्पिटलमध्ये पोहोचला। त्याला समोर बघताच समिधाला जरा धीर आला। साहिलला 2-3 दिवस ॲडमिट ठेवायचं म्हणाले डॉक्टर, रक्ताच्या काही चाचण्या कराव्या लागतील, समिधा काळजीच्या सुरात म्हणाली। बरं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे मदतीला, मी थांबतो इकडे, साहिल लवकरच बरा होईल, अविनाश समिधाची समजूत काढत बोलला। समिधा आणि अविनाश यांची पहिली भेट जवळपास वर्षभरापूर्वी अशीच हॉस्पिटलमध्ये झालेली। समिधा दिसायला सुंदर, वयाच्या 35शीत, पदरात एक 6 वर्षाचा साहिल। समिधाचे अर्णव सोबत लव्ह मॅरेज झालेले, तेही घरच्यांच्या विरोधात जाऊन। साहिल झाला तरीही त्याला बघायला दोघांच्याही घरचे कुणीही चाले नव्हते। दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले नव्हते, पण अर्णव तिची मात्र खूप काळजी घ्यायचा, तिला जीवापाड जपायचा। ती आई होणार हे कळल्यावर तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालेलं होतं त्याला। त्याने बाळणपणात तिची छान काळजी घेतली, कशाचीही कमी तिला भासू दिली नव्हती। तिघेही छान आनंदात राहायचे, पण राजा राणीचा सुखाचा संसार सुरू असतानाच नियतीने घात केला। अर्णवचे अचानक अपघाती निधन झाले। तो दिवस तिच्या आयुष्यात कधीही न विसरता येणारा। ड्युटीवर असलेल्या इन्स्पेक्टर अविनाश यांनी तिला फोन करून बोलावून घेतले होते, तेव्हाच अर्णवच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच ती फार कोलमडून गेली होती। अविनाशने तिला जरा शांत करण्याचा प्रयत्न करत धीर देत घरच्यांविषयी विचारपूस केली, पण आम्हाला एकमेकांशिवाय कुणीच नाहीये या समिधाच्या उत्तराने तो शांतच झालेला। समिधा युल्याशा साहिलला कवटाळून नुसतीच रडत होती। अर्णव असा अचानक आपल्याला सोडून गेलाय हे सत्य ती मानायलाच तयार नव्हती। त्याची बॉडी बघितली तोच ती धक्क्याने बेशुद्ध पडलेली। इवलासा साहिल तिची अवस्था पाहून रडायला लागला होता। साहिल समिधाची आणि साहिलची अवस्था पाहून इन्स्पेक्टर अविनाशचे डोळे पाणावले। डॉक्टरांच्या मदतीने उपचारांनी समिधा शुद्धीवर आली, पण तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता, ती अजूनही धक्क्यातच होती। समिधा आणि साहिलला अशा अवस्थेत सोडून आता ड्युटीवर जाण्याची अविनाशची हिंमत झाली नव्हती। तो तिथे साहिलला जवळ घेऊन समिधासोबत थांबलेला। घरचे कुणीही संपर्क करूनही उत्तर देत नाही हे बघून सहकाऱ्यांच्या मदतीने अर्णवचे विधी त्याने पार पाडले। अर्णवच्या जाण्याचा धक्का समिधाला सहन न झाल्याने तिची तब्येत खालावली होती। 2-3 दिवस हॉस्पिटलमध्येच राहावे लागलेले आणि अशा बिकट परिस्थितीत अविनाश मात्र माणुसकीच्या नात्याने साहिलची सगळी काळजी घेत होता। समिधाला जरा बरे वाटलेले बघून अविनाशने समिधाची समजूत काढली। आता सत्य स्वीकारून साहिलसाठी तुला स्ट्रॉंग राहावे लागेल हा विश्वास तिच्या मनात निर्माण केलेला। खरं तर त्यावेळी अविनाशमुळेच ती या धक्क्यातून बाहेर पडत सत्य स्वीकारत साहिलसाठी नव्याने उभी झालेली।
अर्णवच्या जागेवर समिधाला नोकरी मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी सुद्धा अविनाशने तिला बरीच मदत केली. या संकटातून बाहेर पडताना वेळोवेळी अविनाश अगदी देवासारखा धावून आलेला. त्यामुळे समिधाच्या मनात अविनाशविषयी आदर होता. नकळत दोघांची छान मैत्री झाली होती. अविनाश उंचपुरा, पिळदार शरीरयष्टी, रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला इन्स्पेक्टर. वरवर कडक स्वभावाचा वाटत असला तरी मनातून किती हळवा आहे याचा समिधाला अनुभव होताच. तोही जवळपास तिच्याच वयाचा पण अविवाहित होता. अर्णवच्या जाण्यानंतर तो समिधाच्या पाठीशी ठाम उभा होता. साहिलला सुद्धा अविनाश फार आवडायचा. अविनाश अंकल सगळं ठीक करतात, ते खूप स्ट्रॉंग आहे, मला ते खूप आवडतात असं तो नेहमीच म्हणायचा. आजही अंगात ताप भरलेला असताना साहिल अविनाशचे नाव घेत होता. डॉक्टरांनी समिधाला बोलवून हे सांगितले तेव्हा अविनाश त्याला भेटायला गेला. तोच साहिल पटकन उठून अविनाशच्या मिठीत शिरला. अंकल, तुम्ही मला सोडून जाऊ नका, आई खूप घाबरते, तुम्ही थांबा ना माझ्याजवळ. असे त्याचे निरागस बोल ऐकून अविनाश त्याला म्हणाला, येस माय बॉय, मी थांबणारच आहे तू बरा होईपर्यंत आणि तू लवकर ठीक होणार आहेस. आता छान आराम कर, मी इथेच आहे. साहिलला अविनाशची खूप सवय झाली होती. त्याच्या सहवासात तो आनंदी असायचा. 2-3 दिवसांनी साहिलला डिस्चार्ज मिळाला तेव्हा अविनाश अंकल तुम्ही आमच्यासोबत घरी चला म्हणत साहिल हट्ट करू लागला. त्याच्या हट्टापायी अविनाश समिधाकडे गेला. साहिल मात्र अविनाशला सोडायलाच तयार नव्हता. त्याच्याच हाताने जेवण करून औषध पाणी घेतल्यावर त्याच्याच कुशीत साहिल झोपी गेला. साहिलला झोपवतानाच अविनाशचा सुद्धा डोळा लागला. दोघांना झोप लागलेली बघून समिधा सोफ्यावर जाऊन झोपली. अशातच रात्र निघून गेली. सकाळी अलार्म वाजला तोच अविनाश खाडकन उठून जागा झाला. आपण रात्रभर इथेच झोपलो याची त्याला जाणीव होताच त्याला जरा अवघडल्यासारखे वाटले. उठून हॉलमध्ये आला तर समिधा घर आवरत होती. आय एम सॉरी, मला कशी आणि कधी झोप लागली कळालेच नाही रात्री. साहिल झोपल्यावर मी घरी जाणार होतो पण सो सॉरी, अविनाश समिधाला म्हणाला. इट्स ओके, हॉस्पिटल आणि तुमची ड्युटी या सगळ्यात तुम्ही गेले काही दिवस शांत झोपलात पण नाही ना, म्हणून मी सुद्धा तुमची झोपमोड केली नाही, समिधा त्याला म्हणाली. थँक्स फॉर अंडरस्टँडिंग. बरं, मी निघतो. काही वाटलं तर फोन करा. साहिल उठल्यावर माझ्याविषयी विचारेल पण मी ड्युटीनंतर येईल त्याला भेटायला, अविनाश तिला म्हणाला. मी चहा ठेवलाय, चहा घेऊन जा तुम्ही, समिधा त्याला म्हणाली. दोघेही एकत्र चहा घेतात आणि अविनाश परत जायला निघतो. समिधाच्या घरातून सकाळी सकाळी अविनाशला बाहेर पडताना पाहून शेजारी पाजारी दोघांच्या नात्यावर संशय घेत कुजबूज करायला लागले. अविनाश आधी दिवसा यायचा पण आता रात्रभर समिधाच्या घरी होता वगैरे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागले. अविनाश आणि समिधाला मात्र याची जराही कल्पना नसल्याने त्यांचे येणे जाणे, साहिलला घेऊन एकत्र बाहेर पडणे हे सगळे सुरू असतेच. समिधाच्या मनात अजूनही अर्णवच्या आठवणी ताज्या होत्या. पण अचानक एक दिवस अविनाश आणि तिच्या नात्यावरचा संशय, लोकांची कुजबूज तिच्या कानांवर पडली. तेव्हा तिला फार विचित्र वाटले. आपल्या ध्यानीमनी असं काहीही नसताना चारित्र्यावर अशा प्रकारे शिंतोडे उडवले जात आहे याचा तिला फार त्रास झाला. इकडे साहिलला अविनाशची खूप सवय झालेली होती आणि अर्णव गेल्यापासून अविनाशमुळेच ती पूर्णतः सावरली याची जाणीवही तिला होतीच. शिवाय अविनाशच्या मनातही वाईट हेतू कधीच तिला जाणवला नाही आणि म्हणूनच कदाचित ती त्याच्यासोबत कम्फर्टेबल राहायची. बराच विचार करून समिधाने अविनाशला मेसेज केला, अविनाश, यापुढे आपण बाहेरच भेटत जाऊ, घरी नको. समिधा अचानक असं का बोलली याचा अंदाज अविनाशला येत नव्हता. पण कदाचित त्या रात्री आपण नकळत तिथे झोपलेलो हे तिला आवडले नसणार असा तर्क लावत तो परत तिला म्हणाला, काहीही हरकत नाही, तुम्हाला नसेल आवडत मी घरी आलेलो तर मी साहिलला बाहेरच भेटत जाईल. आय एम सो सॉरी, खरंच त्या रात्री मला अचानक झोप लागली, माझा काही वाईट हेतू नव्हता. सर, अहो मला माहिती आहे, खरं तर लोक आपल्याविषयी उलट सुलट बोलायला लागले म्हणून मी असं म्हणाले, समिधा त्यावर म्हणाली. समिधाच्या मेसेजमुळे अविनाशला सत्य कळाले आणि हेही जाणवले की परिस्थिती बघता असं अनोळखी पुरुष एकट्या स्त्रीच्या घरी येत जात असेल तर लोक संशय घेणारच. पण आपण मात्र याचा कधी विचारच केला नाही. कदाचित साहिलमुळे त्याला भेटण्याच्या नादात लोकांचा विचारच मनात आला नाही. त्यानंतर दोघांनाही एकमेकांच्या समोर जरा अवघडल्यासारखे वाटायला लागले.
अविनाश सुद्धा गैरसमज नको म्हणून स्वतःहून भेटायला गेला नाही, पण साहिल मात्र अविनाशला भेटायचा हट्ट करत होता. किती दिवस झाले अंकल घरी आले नाही, मला भेटले नाही, फक्त फोनवर बोलतात म्हणत साहिल चिडचिड करायला लागला. त्याची चिडचिड बघत समिधा अविनाशला मेसेज करत म्हणाली, आज साहिलला भेटाल का प्लीज? तो ऐकतच नाहीये, हट्ट करतोय तुम्हाला भेटण्याचा. हो नक्कीच, हॉटेल ग्रीन हाऊसला भेटूया डिनरला, अविनाशने रिप्लाय केला. ठरलेल्या वेळी समिधा साहिलला घेऊन पोहोचली आणि अविनाशला बघताच साहिल तिचा हात सोडून धावत सुटला. अविनाशने त्याला घट्ट मिठी मारली. तोच अविनाशचे डोळे पाणावले. त्यानेही साहिलचा भरपूर लाड करत त्याला हवं ते सगळं जेवण ऑर्डर केलं. डिनर नंतर साहिल आईस्क्रीम खाण्यात गुंतला. तोच अविनाश समिधाला म्हणाला, तुम्ही गैरसमज करून घेत नसेल तर एक बोलू का? हो बोला ना, समिधा त्यावर म्हणाली. खरं तर मी बालपणापासून अनाथ आश्रमात वाढलो, त्यामुळे एकटेपणा काय असतो मला चांगलंच माहिती आहे. त्या दिवशी साहिलचे बाबा तुम्हा दोघांना सोडून गेल्यावर तुम्ही धक्क्याने बेशुद्ध पडलात, तेव्हा साहिलची अवस्था मला बघवत नव्हती. त्याच्या डोळ्यात एकटेपणा मला जाणवत होता. मी जवळ घेताच तो माझ्या मिठीत रडून मोकळा झाला आणि तेव्हापासून त्याच्याशी माझं एक बॉन्डिंग तयार झालं. मला त्याच्यात माझे बालपण दिसत होते. मी जो एकटेपणा सहन केला आहे तो ह्याच्या नशिबात येऊ नये याच हेतूने मी तुम्हाला सावरण्याचा प्रयत्न करत होतो, पण या सगळ्यात साहिल माझ्याशी अजूनच अटॅच झाला. साहिलच्या भेटीसाठी तुम्हाला काय हवं नको ते बघण्यासाठी माझं तुमच्याकडे येणं जाणं वाढलं, पण आपल्या नात्यावर स्पेशली तुमच्यावर लोक संशय घेत काही उलटसुलट बोलले, हेही माझ्यामुळे. याचा मला खरंच खूप त्रास होतोय. खरं तर मला आधीच कळायला हवं होतं, पण परिस्थिती अशी होती की असा काही विचारच मनात आला नाही. पण आता विचार केल्यावर वाटतंय की आपण या नात्याला नाव द्यायला हवे. अविनाश बोलला. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? समिधा गोंधळून म्हणाली. मी जरा स्पष्टच बोलतो. मला वाटते आपण लग्न करूया, पण खरंच कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. मी फक्त साहिलसाठी हे म्हणतोय. तुम्ही शांतपणे विचार करून मला कळवा, अविनाश म्हणाला. समिधाला ते ऐकताच जरा धक्का बसला. पण मी अर्णवला विसरले नाहीये. मला शक्य होणार नाही पती म्हणून तुमचा स्वीकार करणे, समिधा त्यावर बोलली. मलाही पती म्हणून कुठलीच गोष्ट तुमच्यावर लादायची नाहीये, पण साहिलचा विचार करून मी हे बोलतोय. मलाही त्याच्याशिवाय राहावत नाही. पुढे काहीही न बोलता समिधा साहिलला घेऊन घरी आली. रात्रभर तिच्या डोक्यात अविनाशचा प्रस्ताव, त्याचे शब्द गोंधळ घालत होते. शांतपणे विचार केल्यावर तिला जाणवले की मी आज जी काही नव्याने उभी आहे ती केवळ अविनाशमुळे. त्या दिवशी धक्क्याने मलाही काही झाले असते तर साहिलचे काय झाले असते. शिवाय माझ्या हातात नोकरी नव्हती. अविनाशने खटाटोप करत माझ्या नोकरीसाठी प्रयत्न केले. आज मी स्वतःच्या पायावर उभी राहिली, तेही त्याच्यामुळे. शिवाय त्याचा हेतू कधीच वाईट नव्हता. निस्वार्थ मनाने मदत केली त्याने, मग काय हरकत आहे या नात्याला नाव दिले तर. असा विचार करत असतानाच तिने डोळे मिटले. तोच अर्णवचा हसरा चेहरा तिच्या डोळ्यांपुढे स्पष्ट तिला दिसला. त्याचा चेहरा बघताच ती दचकली आणि आनंदाने मनातच पुटपुटली, वर्षभराने आज अचानक अर्णव मला असा हसतमुखाने स्पष्ट दिसला. त्यालाही मला आणि साहिलला आनंदी बघायचे असणारच, असा विचार करत तिने अविनाशला मेसेज केला. मला तुमचा प्रस्ताव मान्य आहे, पण मला तुम्हाला पती म्हणून स्वीकारायला वेळ लागेल. हरकत नाही, मलाही पती म्हणून कुठलीही गोष्ट तुमच्यावर लादायची नाहीये. शिवाय साहिलवरही बाबा म्हणून हक्क न गाजवता अंकल म्हणूनच कायम त्याच्यासोबत राहायला आवडेल मला. अविनाशच्या बोलण्याने समिधाला मनापासून त्याचे कौतुक वाटले. दोघांच्याही सहमतीने कोर्ट मॅरेज करायचे ठरले. आता अविनाश अंकल नेहमीच आपल्या घरी सोबत राहणार या विचाराने साहिल आनंदाने बहरून गेला. त्याचा आनंद बघून समिधा सुद्धा मनोमन सुखावली. तिघेही आनंदाने एकत्र नांदत होते. लग्न करून एकत्र राहूनही त्याचा स्वतःवरचा संयम, त्याचा काळजी घेण्याचा स्वभाव, समिधा आणि साहिलला काय हवं नको ते बघणे, हे सगळं बघून नकळत समिधा त्याच्याकडे आकर्षित होत होती. मन अजूनही अर्णवमध्ये गुंतले असले तरी अविनाशविषयी एक खास जागा मनाच्या कोपऱ्यात नकळत तयार झाली होती. एक दिवस तिघेही बाहेरून हसत खेळत येताना बघत शेजारच्या काकू समिधाला म्हणाल्या,
नशीब काढलं समिधा की ती आपुलकीने तुमची जबाबदारी घेतली ना अविनाशने. पदरात मूल असताना सहसा कुणी लग्नाला तयार होत नाही ग. जबाबदारी नको असते लोकांना. पण अविनाश अविवाहित असून त्याने आनंदाने तुम्हा दोघांचा स्वीकार केला. असेच आनंदी राहा कायम. आता दृष्ट नको लागायला तुमच्या संसाराला. ते ऐकताच समिधा शांतच झाली. तिच्या मनात विचार आला, काकू म्हणतात ते खरंच आहे. अर्णवच्या जाण्यानंतर आयुष्याच्या खडतर वाटेवर असताना अविनाशचे आयुष्यात येणे, मला मोठ्या धक्क्यातून सावरत नव्याने उभी राहायला मदत करणे, साहिलला जिव्हाळा लावत त्याची काळजी घेणे, हे सगळं अविनाश निस्वार्थ मनाने करतोय. पण मी मात्र त्याच्याशी अटी घालून लग्न केले. खरं तर त्याला कुठलीही चांगली मुलगी मिळाली असती, पण तो माझ्या आयुष्यात आला. कदाचित नियतीच्या मनात हेच असेल. अर्णवची साथ इथपर्यंतच होती. त्याची जागा मनात कायम राहीलच. पण आता पुढे अविनाश माझा आधार आहे. आमची छान मैत्री झाली आहे. मग हे नातं पुढे नेलं तर काहीच हरकत नाही. अविनाश स्वतःहून कधीच पुढाकार घेणार नाहीत. पण आता मी माझ्या मनातले बोलायला हवे. साहिल झोपल्यावर संधी बघत समिधा अविनाशला म्हणाली, अविनाश सर, मला जरा बोलायचं आहे. बोला ना, अविनाश त्यावर म्हणाला. अर्णव माझं पहिलं प्रेम होता, पण आमची साथ काही वर्षांचीच होती. मनात तो आणि त्याच्या आठवणी कायम राहतील. पण माझ्या याच मनात आता तुमचे खास स्थान निर्माण झाले आहे. आणि आपले हे अविनाश सर आणि मिस समिधाचे नाते मला तू आणि मीवर आणायचे आहे. मी तुम्हाला म्हणाले होते की तुमचा पती म्हणून स्वीकार करायला मला वेळ लागेल. कदाचित ती वेळ आता आली आहे. नकळत माझे मन तुमच्यात गुंतले गेले. आता तुमच्याशिवाय माझ्या पुढच्या आयुष्याची कल्पनाही करवत नाहीये मला. मला कायम तुमच्यासोबत राहायचे आहे. आणि जर हेच प्रेम असेल तर हो, मी तुमच्या प्रेमात पडली आहे. सगळं बोलताना समिधाचे डोळे भरून आले. अविनाशला समिधा आधीच आवडायला लागली होती. तोही तिच्यात गुंतला होताच, पण मनातले भाव त्याने मनातच लपवून ठेवले होते. आज समिधाने स्वतःहून प्रेमभाव व्यक्त केलेले बघून अविनाशला खूप आनंद झाला. तिच्या डोळ्यात एकटक बघत त्याच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मलाही आवडेल आपलं नातं तू आणि मीवर आलेलं. माझंही खूप प्रेम आहे तुझ्यावर, असं म्हणत अविनाशने त्याचा हात पुढे केला. समिधाने मोठ्या विश्वासाने आणि प्रेमाने तिचा हात त्याच्या हातात दिला. डोळ्यात दाटलेल्या आनंदाश्रूसह दोघेही एकमेकाच्या डोळ्यात एकटक बघत राहिले. आणि इथूनच त्यांच्या खास नात्याला आज सुरुवात झालेली. तर अशी ही दोघांची आगळी वेगळी प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.